चला मॅच प्ले ऑन. आता मात्र पहिलाच फटका उडवलाय मात्र क्षेत्ररक्षक तैनात आणि कपिल सारखा मोठा हादरा मात्र कराव्या संघाला. पहिलाच झटका, पहिला हादरा इथं बॅक टू द पवेलियन. कपिल सारखा एक मोठा फलंदाज मात्र चांगली फलंदाजी मागच्या मॅचमध्ये केली होती. तो फलंदाज मात्र गोल्डन डकचा शिकार ठरतो आणि पहिल्या चेंडूवरती मात्र परत तंबूच्या आश्रयाला मात्र बिन पहिला विकेट. पहिल्या चेंडूवरती बापू मात्र स्वतःचे मनसोबे साफ करतो की मी चांगली गोलंदाजी करू शकतो आणि चांगल्या पद्धतीची गोलंदाजी माझ्याकडे व्हेरिएशन्स आहेत आणि मी त्या गोलंदाजीवरती भरणा ठेवेन. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते संदीप म्हात्रे. मात्र संदीप म्हात्रेच्या बॅटमधून मात्र मागच्या मॅचमध्ये बॅक टू बॅक 2 षटकार पाहिले होते आपण. तोच संदीप मात्र बॅटिंगसाठी उतरतोय. संदीप म्हात्रे करावे संघाचा विचार केला तर अजूनही बॅटिंगचा जर विचार केला तर चांगला बॅटिंग असलेला हा संघ. संदीप सारखा फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला, त्यानंतर हरदेव सारखा एक फलंदाज, अशी चांगली बॅटिंग लाईनअप असलेला करावे संघ मात्र पहिला हादरा कितपर्यंत पचवतोय पहा येणारे चेंडू ठरवतील. आणि मात्र बापू मात्र चांगली गोलंदाजी करतोय. चांगला बॉल रिलीज केला आणि पूर्णपणे फलंदाजाला चकवला. फटका खेळला देखील होता परंतु उंची कमी असल्या कारणाने चेंडूची सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावला गेला आणि पहिला हादरा मात्र कराव्या संघाला. इथून पुढे चांगला शॉट. आता मात्र बॅक टू बॅक 2 विकेट. विकेट नंबर 2 बॅक टू द पवेलियन. पहिलीच मात्र इथं घणाघाती गोलंदाजी पहिल्या 2 चेंडूवरती पाहिला आपण तर बॅक टू बॅक 2 हादरे. इथं मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. मुनेश यस नवीन फलंदाज भुवनेश. आता मात्र फलंदाज भुवनेशला कुठेतरी आत्मविश्वास दाखवावा लागेल, चांगली खेळी दाखवावी लागेल, थोडंसं धैर्याचा क्रिकेट खेळावा लागेल, शांत गतीचा क्रिकेट खेळावा लागेल. कारण की मोठे 2 विकेट कपिल आणि संदीप म्हात्रे दोन्ही विकेट मोठ्या विकेट मात्र बॅक टू द पवेलियन. पाहूया भुवनेश काय करतो या चेंडूवरती आणि बापू आणि हॅट्रिक. पाहूया हॅट्रिकचा चेंडू कसा हाताळतोय आणि भुवनेश त्याला कशा पद्धतीने सन्मान देतो या चेंडूवरती. कारण की या चेंडूवरती व्यवस्थितपणे खेळणे खूप महत्त्वाचं आहे, क्रीजवरती थांबणे महत्त्वाचं आहे. इथून मात्र रिलीज केलेला चेंडू अतिशय घातक. टप्पा पडला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसवला. निर्धाव चेंडूची सांगता होते. बॅक टू बॅक 3 चेंडू मात्र निर्धाव पाहतोय. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 करावे संघाला हादरे, त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू. चौथा चेंडू रिलीज करेल भुवनेश तयार आणि गोलंदाजी मार्कवर बापू. इथून मात्र फुल टॉस पद्धतीचा चेंडू आणि करावे संघाचा मात्र श्री गणेशा होतोय. 1 धावाने मात्र इथं खातं उघडलं जाते. वैयक्तिक 1 धाव आणि संघाची 1 धाव. चौथ्या चेंडूवरती मात्र रिलीज करते 1 धाव करावे संघ. इथं मात्र वाईटचा चेंडू होता, तो खेळून काढला आणि गोलंदाजाला जीवदान एक प्रकारे. कारण की व्हाईट चेंडू जात होता मात्र तो खेळून काढला. 1 धाव मात्र गेली डी झोनमध्ये. 2 धावांनी मात्र धाव संख्या 2. अजूनही पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. इथून मात्र मोठा फटका खेळावा लागेल कारण 2 धावांचा षटक, P1चा षटक, पॉवर प्लेचा षटक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये घणाघाती जबरदस्त अटॅकिंग गोलंदाजी मात्र आपण पाहतोय. बापूच्याकडनं शेवटचा चेंडू या षटकातील मात्र आता टाकलेला चेंडू 1 धाव मात्र ढकलली गेली आणि षटक क्रमांक 1 समाप्त होते. पहिल्या षटकाच्या नंतर 2 बाद 2 धावा, 3 धावा, सॉरी 3 धावा.
चल नवीन गोलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल होतोय. मलिंगा स्टाईलमध्ये हा गोलंदाज मात्र आपल्याला नक्कीच गोलंदाजी करताना दिसेल. गोलंदाज विनायक कोहली. धनेश कडू स्ट्रायकर एंडवरती. मात्र याच्यावरती मोठ्या अपेक्षा असणार कराव्या संघाच्या, कारण की अजूनही सलामीला आलेला हा फलंदाज. इथून मात्र चेंडू खराब टाकला जातोय. वाईट चेंडूचा इशारा येतोय. मात्र एक धाव नक्की स्कोरबोर्डमध्ये ॲड होईल. एका धावेने मात्र धावसंख्या 4च्या घरामध्ये. कमबॅक करावं लागेल करावे संघाला. कमबॅक करावा लागेल. झगडतोय करावे संघ आणि अतिशय फलंदाज चांगला आहे, परंतु कमबॅक इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट सध्याच्या टाईमला. आता मात्र देतोय फटका, उचलतोय. चांगला फटका खेळून काढला गेला, मात्र इथं चक्का होतं क्षेत्ररक्षकाला. मात्र कंप्लीट केलं जातं. तिथं मात्र 2 धावा. चांगला फटका रिलीज केला गेला. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथं मात्र 2 धावा मात्र जरूर पूर्ण केल्या जातात. या 2 धाव्यांनी मात्र धावसंख्या 6च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. चांगलं क्षेत्ररक्षण. इथून मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. चांगले फटके फलंदाजाला खेळावे लागतील. कमबॅक करावा लागेल फलंदाजाला. इथून मात्र चांगली गोलंदाजी कमबॅक करून देतोय. 2 धावा आल्या होत्या मागच्या चेंडूवरती, त्यानंतर कमबॅक केलं विनय कोहली. चांगली गोलंदाजी. मात्र फलंदाजाचा विचार केला तर धनेश सारखा एक मातबकार फलंदाज मात्र स्ट्रायकर एंडला त्याला देखील जकडून ठेवले. इथून मात्र उडवला जातोय, परंतु आपल्या स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न होता, परंतु झेल निसटतोय, मिस होतोय. हा विकेट किती महाग ठरेल येणारा काळ ठरवेल, कारण धनेश सारखा एक धुवाधार फलंदाज आणि त्याला मात्र त्याची कॅच, त्याचा झेल मात्र शाहबाद संघ इथं सोडतोय. स्वतःच्याच फॉलो थ्रोमध्ये मात्र धावत असताना विनायक कोहली याने हा झेल सोडला. हा झेल किती महाग ठरेल येणारा काळ ठरवेल. पाहूया पुन्हा एकदा मॅचमध्ये आपण जातोय. चांगली मॅच इथं आपण पाहतोय. कष्टाचे पराकष्ट करणारा हे खेळाडू आणि चांगल्या पद्धतीने खेळ दाखवताना. भगवा चषक 2025 चांगली आयोजन आणि चांगले नियोजन. आता मात्र मटका मारण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु ग्रासपेटच्या साहाय्याने हा फटका खेळून काढला. 1 धाव कंप्लीट केली जाते. 1 धाव जरूर कंप्लीट केली गेली. एका धावेने मात्र धावसंख्या बॉल किती आला 4 चेंडू 2 बॉल बाकी आहेत. धावसंख्या 8. धनेश सारखा एक मोठा प्लेअर मात्र फलंदाजीसाठी करताना आपण पाहतो. त्याच्या बॅटमधून देखील मोठा फटका आलेला नाही कुठला. अजूनही मोठा फटका खेळावा लागेल, कारण की आत्तापर्यंत 10 चेंडू रिलीज करून झालेले आहेत, परंतु पूर्णपणे बांधून ठेवण्यामध्ये यशस्वी दिसते संघ, कारण की आत्तापर्यंत 4 चेंडू टाकून झालेले आहेत दुसऱ्या षटकातील. आणि धावसंख्यांचा विचार केला तर 8 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. पाहूया काय घडतंय या चेंडूवरती. इथून मात्र चांगला फटका केला गेलाय आणि येतोय आयर्न अँड सम षटकार. करावे संघ आतुरतेने वाट पाहत होते धनेशची इनिंगची, या धनेशच्या शॉटची, आणि तो शॉट कुठून तरी रिलीज केला जातोय आणि या शॉटमध्ये मात्र 6 धावा देऊन जातात. आणि या 6 धावानंतर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 14. लॉस ऑफ 2 विकेट्स. पहिल्या 2 बॉलावरती पहिल्या ओव्हरमध्ये बॅक टू बॅक 2 हादरे दिल्यानंतर कमबॅक करतोय करावे संघ. आता चांगल्या स्थितीमध्ये येताना दिसतोय. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या 14. विनायक कोहलीचा हा षटक मात्र कुठेतरी महागडा ठरतोय की काय. इथून पुढे मात्र अतिशय देखना आयर्न अँड सम षटकार 6 धावांसाठी.
या 6 धावांनी पूर्णपणे रिलीज करतोय हा प्रेशर करावे संघावरचा, कारण 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20 लॉस ऑफ 22 विकेट्स. म्हणजे जर जवळपास विचार केला तर 17 धावांची ही ओव्हर, 17 धावा खर्च केल्या गेल्या. कारण पहिल्या षटकामध्ये बापू यांनी खर्च केले होते 3 धावा आणि विकेट काढल्या होत्या 2. त्यानंतर कुठेतरी करावे संघ कमबॅक करेल की नाही करेल, त्यानंतर मात्र धनेश येतोय आणि बॅक टू बॅक 2 षटकार मारतोय. धावसंख्यांचा विचार केला तर 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर. आता मात्र तिसरा षटक प्रगतीपथावरती. नवीन गोलंदाज मैदानामध्ये येतोय इम्तियाज. मी म्हटलं होतं तुम्हाला की हा धनेशचा झेल किती महाग ठरेल. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये विनायक कॅच घेण्यासाठी गेला होता, पण तो कॅच निसटली होती. ते कॅच निसटल्यानंतर मात्र बॅक टू बॅक 2 मोठे बॉम्बस्फोट ज्यांनी केले, ते बॉम्बस्फोट म्हणजे षटकार धनेशच्या माध्यमातून. मी म्हटलं होतं की धनेश किती महाग ठरेल, येणारा काळ ठरवेल, येणारा वेळ ठरवेल. आणि मगाशीच ठरवलं त्यांनी की मी जोपर्यंत आता मैदानात आहे तोपर्यंत करावे संघाला मात्र धावांची बरसात करून देऊ शकतो. अशा पद्धतीची फलंदाजी मात्र धनेशकडनं. आणि नवीन गोलंदाजी मार्कवरती इम्तियाज. पाहूया पुन्हा एकदा गेममध्ये. आता मात्र टाकलेला चेंडू, स्विंग अँड मिस, चांगली गोलंदाजी, अतिशय घातक गोलंदाजी. बघा टप्पा किती सुरेख टप्पा पडला. स्विंग अँड मिस, जबरदस्त गोलंदाजी. टप्प्यावरती बॉल टाकला जातो, त्यानंतर मिस केला जातो. इथं मात्र निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. इथून मात्र ब्लॉकल पद्धतीचा चेंडू, त्याच्यावरती उत्तर म्हणजे एक चांगला सिलेक्शन केलेला शॉट आणि 1 धाव मात्र जरूर स्कोअरमध्ये ॲड होईल. 1 धावेने मात्र धावसंख्या 21. आता मात्र धनेशकडे स्ट्राईक जाते. पाहूया तोच धनेश ज्याने बॅक टू बॅक 2 षटकार मारलेले आहेत आणि षटकाराच्या हॅट्रिकच्या उंबारट्यावरती उभा आहे. पाहूया काय करतोय फलंदाजीमध्ये धनेश. इथं मात्र उडवतोय. एक जबरदस्त शॉट येतोय धनेशच्या बॅटमधून आणि बॅक टू बॅक 3 षटकार मात्र धनेशच्या बॅटमध्ये आपण पाहतोय. कारण मगाशच्या षटकामध्ये लास्टच्या 2 चेंडूवरती 2 षटकार त्यांनी ठोकले होते. त्यानंतर मात्र स्ट्राईकवरती आल्यानंतर मात्र पहिल्याच बॉलवरती चेंडू उडवला हवेमध्ये आणि सरळ जातोय षटकारासाठी 6 धावांसाठी. या 6 धावांनंतर मात्र धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या झपाट्याने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते 27 लॉस ऑफ 2 विकेट्स. पुन्हा एकदा इम्तियाज. पाहूया धनेश किती महाग ठरतोय. इथं मात्र चांगली फटकेबाजी, चांगला फटका टोलावून काढलाय. बॉल फेकेल, थ्रो करेल तोपर्यंत मात्र दुसरी धाव कंप्लीट केली जाते. 2 धाव मात्र कंप्लीट केली जातात. इथून मात्र धावसंख्या चांगली झपाट्याने वाढते. धावसंख्या 29 लॉस ऑफ 2 विकेट्स. पाहूया पुन्हा एकदा धनेश चांगली फलंदाजी करतोय या ठिकाणी आपण पाहतोय. यस, वाईट +1, 2 धावा स्कोअर मध्ये ऍड होतील. या 2 धावा खूप महाग ठरतील का शाबाज संघाला. कारण की स्टार्टिंगला जर विचार केला 2 विकेट पडल्यानंतर करावे संघ बॅकफुटवरती होता, परंतु धनेशची जी बॅटिंग चालू आहे मित्रांनो, जे बॅटिंगमुळे कुठेतरी शहाबाज संघ बॅकफुटवरती ढकलला गेले की काय, अशा पद्धतीची सिच्युएशन, अशी स्थिती मात्र मैदानावरती दिसताना आपण पाहतोय. कारण की चांगली गोलंदाजी करत असताना कुठेतरी धनेश येतोय आणि मोठे प्रहार करतोय, त्यानंतर मात्र पूर्णपणे बॅकफुटवरती ढकलला जातोय हा शहाबाज संघ. आता मात्र उडवण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसतोय. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. इम्तियाज मात्र कमबॅक करून देतोय. कमबॅक करावं लागेल गोलंदाजांना देखील. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. धावसंख्यांचा विचार केला तर 31. इथं मात्र 1 धाव डी झोन. 3 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोअर बोर्डचा विचार केला तर 32 धावा धावफलकावरती 2 विकेटच्या नुकसानमध्ये. पहिल्या षटकामध्ये 3 धावा 2 विकेट. दुसऱ्या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्या गेल्या होत्या आणि तिसऱ्या षटकामध्ये मात्र 12 धावा खर्च केल्या गेल्यात. पण धनेशची जर विचार केला आपण तर धनेश कॅच सोडल्यानंतर मात्र तो आउट ऑफ फॉर्ममध्ये दिसतोय. एक जबरदस्त फॉर्ममध्ये दिसतोय आणि चांगली फटकेबाजी त्याच्या माध्यमातून पाहतोय आपण. आतापर्यंत वैयक्तिक तो
24 धावांवरती खेळतोय धनेश. 9 चेंडू आणि 24 धावा. अफलातून फलंदाजी मात्र त्याच्या माध्यमातून आमचे स्कोरर केतू भोईर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. त्याचबरोबर आपण प्रेक्षक लाईव्ह यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ह्या लाईव्ह मॅचेस पाहतोय. प्रेक्षक लाईव्ह टी व्हीच्या माध्यमातून आपण यूट्यूबवरती या मॅचेस पाहतोय. भगवा चषक 2025 जॅक मात्रे यांचं आयोजन. 30+ सर्व सामने आणि 30+ सामन्यामध्ये आता मात्र सेकंड राऊंडचा सामना आपण पाहतोय. करावे वर्सेस शहाबाज. दोन्ही संघ मातबगार संघ, दोन्ही संघ ताकदवान संघ, दोन्ही संघ बलवान संघ आणि नवीन गोलंदाज मैदानामध्ये उमेश कोहली गोलंदाजी मार्कवरती दाखल होते. नवीन गोलंदाज शेवटचा षटक रिलीज करण्यासाठी. पाहूया चौथ्या षटकामध्ये उमेश काय करतोय. गोलंदाजीसाठी कमबॅक तर करवून द्यावंच लागेल, कारण फलंदाजीचा विचार केला तर तुफान फटकेबाजी मात्र आपण पाहतोय धनेशच्या माध्यमातून. मात्र तर स्ट्रायकर एंडला आता मात्र उडावलाय अफलातून आर पार सीमा पार षटकार. अडतीस धावा धावफलकावरती आणि भुवनेश मात्र दाखवतोय आपल्या बॅटचा चमत्कार. मात्र धनेशच्या पावलावरती पाऊल ठेवून भुवनेश देखील दाखवतोय षटकार मारण्याची किमया करते. पुन्हा एकदा उचललेला शॉट मात्र मिडॉनच्या दिशेला. हा झेल बापू यांचा चांगला झेल. इथं मात्र विकेट नंबर 3ची पतन होते. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय हार्देव. यस, तोच हार्देव मगाच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. गोलंदाजीमध्ये चांगला परफॉर्मन्स, फलंदाजीमध्ये चांगला परफॉर्मन्स आणि क्षेत्ररक्षणामध्ये चांगला परफॉर्मन्स. करावे गावचा ऑलराऊंडर हार्देव जातोय मैदानाच्या आतमध्ये. मात्र भुवनेशची बॅटिंगचा विचार केला तर चांगली फलंदाजी. त्याच्या माध्यमातून 11 धावा मात्र त्यांनी 8 चेंडू आणि 11 धावाची एक छोटी आणि बहारदार जेव्हा गरज होती. बॅक टू बॅक 2 विकेट पडले होते. त्यानंतर भुवनेश आला होता स्ट्रायकर एंडला आणि त्यानंतर त्यांनी मात्र कुठेतरी स्वतःला सांभाळलं आणि पूर्ण टीमला सांभाळलं आणि अशा पद्धतीची चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून देखील आपण पाहिली. 8 चेंडू आणि 11 धावा. छोटीशी इनिंग पण खूप महत्त्वाची इनिंग करावे संघासाठी. इथून मात्र दिशाहीन गोलंदाजी. व्हाईट चेंडूचा मारा. हार्देव सारखा एक मोठा फलंदाज जातो आणि त्यानंतर मात्र 39 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. इथून मात्र चांगला फटका. चाळीस धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात आतापर्यंत. अजूनही 3 चेंडू रिलीज करायचे बाकी आहेत आणि मात्र धनेश आणि हार्देव करावे संघाची बेस्ट जोडी मात्र मैदानामध्ये आहे. सध्याच्या सिच्युएशनला धनेश ऑन फायर चांगल्या सिच्युएशनमध्ये खेळतोय. चांगली बॅटिंग त्यांनी दाखवलेली आहे आणि नॉन स्ट्रायकर एंडला हार्देव. पाहूया गोलंदाजीसाठी उमेश. इथून मात्र मिस करतोय. हा फटका मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसतोय आणि मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. आता मात्र कमबॅक करून दाखवतोय. चांगली गोलंदाजी मात्र सातत्याने उमेशच्या माध्यमातून. कमबॅक इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ अ क्रिकेट, कारण की कमबॅक करावं लागतं. परंतु इथं मात्र दिशाहीन गोलंदाजी. व्हाईट चेंडू. 41 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 2 चेंडू रिलीज करायचे आहेत. पाहूया 2 चेंडूमध्ये कितपर्यंत मजल मारतोय करावे संघ. दोन्ही संघ ताकदवान संघ आहेत. दोन्ही संघ मातबगार संघ आहेत. दोन्ही संघ बलवान संघ आहेत आणि या दोन्ही संघांमध्ये हा शिरवण्याच्या मैदानावरती चाललेला हा घमासान भगवा चषक 2025 मध्ये जबरदस्त आयोजन, जबरदस्त नियोजन. नाणेफेकीसाठी नवीन संघ कोण होते? वाईड +1 बुस्टिंग स्कोर. म्हणजे आपण जर विचार केला 40 धावा झाल्या होत्या त्यानंतर
त्यानंतर कुठेतरी एक्स्ट्रा धावा दिसत नव्हत्या आणि 3 धावा मात्र बोनसच्या स्वरूपामध्ये वाईटच्या स्वरूपामध्ये उमेशच्या माध्यमातून आणि करावे संघ जाऊन पोहोचतोय 43-43 या धावसंख्येवरती. आता मात्र पुन्हा एकदा वाईड +1 परत एकदा 2 धावा तब्बल 5 धावा खर्च वाईटच्या स्वरूपामध्ये 45 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. पण हरदेव सारखा मोठा फलंदाज मात्र स्ट्रायकर एंडला मोठा फटका खेळावा लागेल. 2 चेंडू शिल्लक असतील अजूनही. चांगली कमबॅक केलं होतं उमेशने पण तो कुठेतरी ते वाईटच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्रा रन ज्या गेल्या ते एक्स्ट्रा रन कुठेतरी महागड्या ठरतात आणि ते एक्स्ट्रा रन कितपर्यंत महागड्या ठरतील. आता मात्र ग्रासपेटच्या साईडने मारलेला फटका तेवढाच ताकदीचं क्षेत्ररक्षण करेल थ्रो करेल तर पण 2 धावा इथं कंप्लीट केल्या जातात. 2 धावा इथं कंप्लीट केल्या जातात. 2 धावेने मात्र धावसंख्या 47-47. अजूनही या इनिंगचा शेवटचा चेंडू उमेश हाताळेल तोपर्यंत पाहूया हरदेव सारखा एक मोठा फलंदाज मात्र स्ट्रायकर एंडला पाहूया काय घडते. शेवटच्या चेंडूमध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर असेल परंतु गोलंदाज काय करतोय काय चतुराई भरी गोलंदाजी करतोय पाहूया आपण. आता मात्र दिलाय फटका उडवलाय लॉंग ऑनच्या दिशेने हाय अँड हँडसम येतोय षटकार. या 6 धावांनी मात्र धावसंख्या पुढे फीड करतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 54 जिंकण्यासाठी 53 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 54 धावांचा हा तगडा आव्हान शाहबाज संघापुढे असेल. 54 काढायचे 54. तर आतापर्यंत तब्बल 53 धावा झाले. 54 धावांची आवश्यकता असलेल्या धनेश यांची बहारदार इनिंग 24 धावांची एक जबरदस्त इनिंग देखील आपण पाहिली.
भगवा चषक 2025 मध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला. पहिल्या इनिंगमध्ये 53 धावा धावफलकावरती लागले आणि 54 धावांचा आव्हान ठेवलाय तो करावे संघाने शहाबाज संघापुढे. तर शहाबाज संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये दाखवली होते. स्ट्रायकर एंडला इम्तियाज, नॉन स्ट्रायकर एंडला मकसूद आणि गोलंदाजी मार्कवरती करावे संघाचा हरदेव. इथं मात्र पहिला चेंडू, अखूट टप्प्याचा चेंडू, कव्हरच्या दिशेने मारलेला हा खणखणीत वन बाउन्स चौकार. इथं मात्र मनसुबे साफ केले जातात. पहिल्या चेंडूवरती मात्र इथं प्रहार केला जातोय. पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार ठोकला जातोय. मगाशा इनिंगचा जर विचार केला तर करावे संघाच्या पहिल्या 2 बॉलमध्ये बॅक टू बॅक 2 विकेट गेल्या होत्या. त्यानंतर मात्र कमबॅक करून दिलं धनेश आणि बाकी सर्व टीम मेंबर्स असतील त्यांनी. इथून पुढे मात्र चांगली गोलंदाजी मात्र हार्दिवच्या माध्यमातून मात्र पहिल्या चेंडूवरती चौकार खाल्ला होता. त्यानंतर कमबॅक करायचं होतं. त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी, टप्प्यावरती बॉल टाकला जातो. 1 धाव जरूर भेटते. 1 धाव्यानंतर मात्र 2 चेंडू रिलीज करून झालेले आहेत आतापर्यंत आणि धावसंख्या 5. इथं मात्र चांगला टप्पा टाकला आणि चांगला बॉल टाकला गेला आणि या चेंडूवरती मात्र कुठली धाव येत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. 3 चेंडू रिलीज केल्यात आणि मात्र धावसंख्येचा विचार केला तर 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक असतील. इथं मात्र ब्लॉकर पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, मात्र लो फुलटॉसवरती मात्र सरळ चेंडू जातो क्षेत्ररक्षकाकडे आणि मकसूदची इनिंग मात्र इथं संपुष्टात येते आणि मात्र पहिला हादरा लागतोय तो शहाबाज संघाला. आणि मकसूदचा विचार केला तर मागच्या इनिंगमध्ये दुवादार फलंदाजी आणि मॅन ऑफ द मॅच त्यांनी घेतली होती आणि जर गोलंदाजीचा विचार केला तर मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हरदेव तांडेल हा देखील होता आणि त्यांनी देखील मॅन ऑफ द मॅच घेतली होती. मग दोन्ही प्लेयर जे होते मॅन ऑफ द मॅचचे प्लेयर होते मागच्या मॅचचे आणि मात्र हरदेवने एक चांगली गोलंदाजी केली आणि मकसूदसारखा एक मोठा विकेट मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवला आणि पहिला हादरा मात्र इथून लागते. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल होतोय बाबू. इथं मात्र बॅक टू बॅक हादरे. बापू आला आणि बापू रिटर्न गेला आणि तंबूच्या आश्रयाला दुसरा विकेट. मगाशी पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं होतं पहिल्या 2 चेंडूमध्ये करावे संघाला 2 हादरे लागले होते. आता मात्र हरदेव तांडेल त्याच भूमिकेमध्ये पुन्हा एकदा येऊन मात्र शहाबाज संघाला मात्र बॅक टू बॅक 2 हादरे दिले जातात आणि बापू आणि मकसूद दोन्ही फलंदाज बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय उमेश कोहली. इथं मात्र चांगला फटका रिलीज केला. हॅट्रिकला चान्स होता आणि चांगला बॉल देखील रिलीज केला होता, परंतु इथं मात्र सेफ झोनमध्ये बॉल पडल्यानंतर मात्र पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती 2 विकेट.
चला नवीन गोलंदाजी मार्कवरती शाईश. स्ट्रायकर एंडला उमेश, नॉन स्ट्रायकर एंडला इम्तियाज. पाहूया पुन्हा एकदा. इथून मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र दिशाहीन गोलंदाजी. व्हाईट चेंडूचा मारा इथं वाईट चेंडूनी मात्र एक धाव जरूर स्कोअरमध्ये ॲड होईल. धावसंख्या 7, 7 लॉस ऑफ 2 विकेट्स. एक चांगली मॅच आपण पाहतोय. भगवा चषक 2025 आयोजन. इथं मात्र चांगली गोलंदाजी. ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू आणि अतिशय घातक गोलंदाजी. नेरुल 30+ आणि ऐरोली 30+ दोन्ही संघाचे कर्णधार पॅव्हेलियन बॉक्स जवळ यायचे. अफलातून कॅच. जबरदस्त खेळ इथं पाहायला, पण जबरदस्त फिल्डिंग. आणि इथं मात्र शहाबाज संघाच्या आशा मात्र पूर्णपणे मावळताना दिसतात, कारण की इम्तियाज देखील बॅक टू द पवेलियन. चांगला प्लेयर. विकेट नंबर 3 बॅक टू द पवेलियन. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल होतोय, प्रवीण पाटील. इथं मात्र चांगला फटका उडवलाय, परंतु क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा सेम बॉल सेम शॉट आणि विकेटची पतन. विकेट नंबर 4 प्रवीण पाटील बॅक टू द पवेलियन. चांगली गोलंदाजी शाहीशची, मात्र बॅक टू बॅक विकेट काढून देतोय शाहीश ऑन अ हॅट्रिक. नवीन फलंदाज मैदानामध्ये अल्पेश कोहली. इथून मात्र चांगला फटका सजवलाय, अवश्य दिशेने क्रिकेटचं सौंदर्य. आणि इथं मात्र येतोय चौकार 4 धावांसाठी. ज्या चौकाराची गरज आहे, ज्या चौकाराची शहाबाज संघाला गरज आहे, तो चौकार मात्र येतोय. 12 धावा मात्र धावफलकावरती लागल्या गेल्यात. चार. इथून मात्र चांगला फटका, मात्र क्षेत्ररक्षकाला सिलेक्ट केलं बॉलानी आणि मात्र तंबूच्या आश्रयाला जाते 5वा विकेट. मात्र आयाराम गयाराम आला गेला अशा पद्धतीची सिच्युएशन मात्र शहाबाज संघाच्या. आणि 5वा हादरा मात्र जरूर बसतोय आणि शाहीशच्या नावावरती मात्र 3रा विकेट येतोय. नवीन फलंदाज विजय कोहली. आता मात्र उडवलाय, चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक हार्देव तयार. येतोय षटकार. वेलकम 6 आणि षटक क्रमांक 2 समाप्ती होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18 5 बाद 18. नवीन गोलंदाज मात्र निशान. इथं मात्र दिशाहीन गोलंदाजी. व्हाईट +1 2 धावा मात्र स्कोर मध्ये ऍड होतील. धावसंख्या 20. अजूनही 12 चेंडू आणि 34 धावांचा
पण विकेटचा विचार केला तर 5 विकेट मात्र तंबूच्या आश्रयाला गेलेत, परंतु फलंदाज मात्र कष्टाची पराकाष्ठा करतात, कारण की मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न करतात. इथूनही मोठे पटके 3 ते 4 आल्यानंतर देखील मॅचमध्ये कमबॅक करू शकतो शहाबाज संघ, परंतु करावी संघाचे गोलंदाजीचा विचार करता चांगल्या गोलंदाजीचा भरणा त्यांच्यापर्यंत जर गेला. आता मात्र ग्रासपेटच्या साहाय्याने मैदानाला गुलगुल्या करत जातोय सीमारेषा पार चौकार. या 4 धावांनी मात्र धावसंख्या पुढे सरसवते. धावसंख्या 24-24. अजूनही 30 धावा, 11 चेंडू आणि 30 धावा. इथून मात्र चांगला फटका सजवण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु निर्धाव चेंडूची सांगता होते. इथून मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु निर्धाव चेंडूची सांगता होते. इथून मात्र एकच धाव भेटेल. धावसंख्या 25-25. 8 चेंडू आणि 29 धावा. ज्या बॅट्समनच्या बॅटमधून षटकार आला होता तो फलंदाज मात्र स्ट्रायकर एंडला दिसतोय आपल्याला. इथं मात्र चांगली गोलंदाजी, स्क्वेअर मारा, टप्प्यावरती बॉल टाकला जातोय आणि निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. 7 चेंडू आणि 29 धावा. इथून मात्र चांगला फटका येतोय, चौकार येतोय. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29. अजूनही 6 चेंडू आणि 25 धावा. नवीन गोलंदाज मात्र वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने चौथा ओमकार. आता मात्र ब्लॉक कॉल पद्धतीचा चेंडू, अतिशय घातक घनगती एस्टनचा वेध घेतोय त्रिपोल अच्युत. फलंदाज जातोय तंबूच्या आश्रयाला. विकेट नंबर 6. वॉट बॉलिंग यार, लवली बॉलिंग, जबरदस्त बॉल. ऐरोली संघ आणि नेरुळ संघ दोन्ही संघाचे कर्णधार पॅव्हेलियन बॉक्स मध्ये यायचे आपण नाणेफेकीसाठी.
इथून मात्र चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा निर्धाव चेंडू डॉट बॉल. नाही 4 चेंडू 29. इथून मात्र एक धाव जरूर भेटेल. आता मात्र 3 चेंडू आणि 29 औपचारिकता असेल आणि शाहबाद संघ कुठेतरी पराजयाच्या छायेखाली. आता मात्र टाकल्या चेंडू सरळ जातो डी झोन मध्ये. एक धाव जरूर भेटेल. 2:27. इथून पुढे मात्र शेवटचा चेंडू असेल आणि एक चेंडू मध्ये 26 धावांची आवश्यकता असेल. आणि मात्र इथं मॅच समाप्त होत आहे. करावे संघ मात्र विजय ठरतोय आणि नेक्स्ट राऊंड मध्ये जाऊन पोहोचतोय क्वार्टर फायनल साठी. आणि इथून मात्र शाहबाद संघ मात्र पराजय होत आहे. त्यांना देखील येणाऱ्या पुढच्या सीझन साठी खूप खूप शुभेच्छा असतील. ज्या वेळेला संघ पूर्ण